बहुजन हिताय संघाची सभा संपन्न। आज दिनांक 4 जानेवारी 2025 शनिवारला बहुजन हिताय संघाची साप्ताहिक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात सकाळी 9:30 वाजता सुरू झाली। या सभेला प्रमुख अतिथी म्हणून श्री संजीवनी गाडे हे लाभले होते, तर प्रज्ञापीठावर डॉक्टर शंकरराव खोब्रागडे, ॲडव्होकेट हंसराज भांगे व इतर मान्यवर उपस्थित होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम वंदन। प्रज्ञापीठावर मान्यवरांना आणि आपण सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। बुद्ध म्हणतो, यानी द भूतानी समागतानी भूमानी व यानी अंतलिखे सब्बैव भूता सुमना वदंतु सब्बेप एंकिंचे वित्तं इदवा हुरवा सग्गे सुवा रत्नं पणितं ननो समं अथि तथागतेन इदंपि बुद्धे रत्नं पणितं एते सत्यन सुवती होत। आता भगवान बुद्ध नेहमी कुठे ना कुठे प्रवचन देत असत। एक वेळा सकाळी ते निघाले आपल्या विहारातून, तर त्या चौरस्त्यावर एक गृहस्थ सकाळी नदीमध्ये आंघोळ करून त्या चौरस्त्यावर राहून तिथे तो सूर्याला नमस्कार करत होता आणि चारही बाजूने तो नमस्कार करत। इकडून झाला का इकडे जा, इकडून मग इकडून, चारही बाजू असं नित्य नेमान तो करत असे। तर बुद्धांना हे एक वेळा पाहिलं त्यांनी, मग त्यांना वाटलं का याला आपण काहीतरी शिकवलं पाहिजे, कारण का हा सूर्याचा नमस्कार करतो, त्यानं काय होणार आहे। तेव्हा तिथे गेले बुद्ध त्यांच्याजवळ आणि त्यांना विचारलं का तू हे असं चारही बाजूनी तू जे वंदन करतो सूर्याला चारही बाजूनी, तर हे कसं काय, यानं काय होणार आहे तुझं। तर तो म्हणे, माझ्या वडिलांनी मला मराच्या अगोदर सांगितलं होतं की तू चारही दिशाची पूजा करत जा, त्याप्रमाणे माझ्या वडिलाची आज्ञा मानून मी चारही दिशाची पूजा करतो। त्याच्याबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं। तेव्हा बुद्धाने सांगितलं की मी तुला सांगतो समजावून बरोबर। तर त्यांनी सांगितलं की मी ऐकायला तयार आहे, तुम्ही आम्हाला समजावून सांगा मला। तर मग बुद्धाने सांगितलं की धर्म माणसाकरता सत्य धम्म व्हायचा असेल तर माणसाने दुराचारापासून, जीवहिंसापासून, चौर्य कर्मापासून, व्यभिचारापासून आणि मिथ्या कर्म करण्यापासून दूर राहावे। पक्षपात, शत्रुता, मूर्खता, भय यापासून दूर राहावे। धन संपदा न्याय मार्गाने कमावावे। आपल्या संपत्तीचे धूळधाण होणार नाही याकरिता सुरापानापासून दूर राहावे। अवेळी रस्त्यात भटकणे, जत्रेमध्ये तमाशाला जाणे, कुसंगत करणे, आळस करणे यापासून धन संपत्तीचा नाश होतो। हे शृगाल, त्याचं शृगाल नाव होतं। सुरापानपासून 6 प्रकारचे संपत्ती नष्ट होते। आता ते 6 प्रकार कोणते ते बघा। कलह, घरामध्ये नेहमी कलह होत असला, रोगाला बळी पडतो, चरित्रहीनता, अकुशल आचरण आणि बुद्धिभ्रष्ट ही 6 प्रकारची संकटे येतात। दुसरं आहे अवेळी रस्त्यामध्ये भटकल्याने 6 प्रकारचे अकुशल कर्म होते। 6 असुरक्षिता आणि संतती असुरक्षिता, संपत्ती त्याच्यावर अपराध करण्याचा संशय घेतला जातो। तो रस्त्यानं अगर जात असला आणि एखादे पोलीस आले तर त्यालाच पकडते, तो काही करत नाही तर त्याला पकडते आणि मग अंदर करते। म्हणून ते रस्त्यामध्ये राज्यानं
फिरायचं नाही असं मुद्दा म्हणतात. त्याच्यावर अपराध करण्याचा संशय घेतला जातो आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे दुःख कोसळतात. आता हे जुगार खेळतात लोक, जुवा, याच्या आहारी गेल्याने 6 प्रकारचे नुकसान होतो. जिंकल्यास तो घृणेचा पात्र होतो. त्याने जर जिंकलं तर तो हारणारा त्याचे खूप राग करतो, आणि हारला तर संपत्तीची हानी होते. हरण्याचे दुःख होते. जगण्याचे साधन नष्ट होते. न्यायाला त्याच्या शब्दाला काही किंमत राहत नाही. त्यांच्याशी कोणी विवाहही करत नाही, कारण हा जुगार आपल्या घरची राखण कसा करेल यामुळे त्याला कोणी काही मुलगी देत नाही, तरुण असला तर. कुसंगतीचे 6 प्रकारचे दुष्परिणाम होतात. जुगारी, मद्यपी, व्यभिचारी, लबाड, वंचक किंवा हिंसकाची संगती त्याला लाभते. आळशी माणसाचे 6 प्रकारचे दोष आहेत. तो म्हणतो, आता तर खूप थंडी आहे, जाऊ आरामानं. पुढे म्हणतो तो, आता तर खूप ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये जाऊ आरामानं आपण. की प्रतिकार करायचा. आणि पेशव्यांचं सैन्य हे आक्रमक होतं. अशा वेळी जेव्हा रात्रभर चालून पहाटे 9-9:30च्या जवळपास हे भीमा कोरेगावला पोहोचले. पुढे अफाट असं पेशव्यांचं सेना थांबलेली होती भीमा नदीच्या पैलतीरावर. ते ऐलतीरावर आले आणि स्टंटनने एक व्यूहरचना अशी केली की आपण या कोरेगावच्या परिसरात ज्या काही जुन्या गढ्या होत्या, या गढ्यांचा मागोवा घेताना आपलं सैन्य त्यात मागून लपवून लढा द्यायचा. आणि या 500 पायदळ सेनावर, ज्यात प्रामुख्यानं महार सेना होती, यांच्यावर ही जबाबदारी सोपवली की काही करा, परंतु पेशव्या सैन्याचा मार्ग तुम्ही रोखून धरा. सकाळी 10 वाजता युद्धाला सुरुवात झाली. 1 जानेवारी 1818. 31 तारखेच्या रात्रभर ही सेना पायी चालत आली होती, उपाशी होती. आणि तशाच उपाशी पोटी ही सेना या सेनेला भेटली पेशव्यांच्या. मोठं युद्ध झालं आणि रात्री 9 वाजेपर्यंत या पेशव्यांच्या सेनेची या 500 सैनिकांनी थोडथाण उडवली. हा सगळा इतिहास सेनेचा, 500 सैनिकांचा, विशेषतः महार सैनिकांचा पराक्रम आणि काय काय घडलं, कसं कसं घडलं, हे या सगळ्यांचा वृत्तांत तुम्हाला कागदोपत्री पाहायला उपलब्ध आहे, वाचायला उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचं हे युद्ध झालं. या युद्धामध्ये जी पराक्रमाची एक प्रचंड गाथा निर्माण झाली, यासाठी म्हणून इंग्रजांनी त्या ठिकाणी एक विजयस्तंभ उभारला, ज्यावर त्या युद्धात शहीद झालेले सर्वच सैनिकांची नावं कोरल्या गेलेली आहेत. आणि याच्यावर तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक 10 सेनेच्या मागे एक महार सैनिक जे तिथे शहीद झाले, अशांची नावं या ठिकाणी कोरलेली आहेत. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भेट दिली आणि हा सगळा वृत्तांत, हा सगळा इतिहास आपल्या लोकांना परिचित झाला. आणि त्या दिवसापासून शौर्य दिन म्हणून या भीमा कोरेगावला पाहण्याची एक सर्वांना निर्माण केलेली आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील 3 जानेवारी 1831 ला नायगाव. जे आपले धम्मसेवक आहेत, धम्मसेविका आहेत, त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आज 4 तारीख
ब्रह्मानंद वासनिक यांचा वाढदिवस आहे. पुन्हा 4 तारखेला ओमकार शेंडे यांचा वाढदिवस आहे. 4 तारखेला डॉक्टर प्रफुल्ल साखरे साहेब यांचा वाढदिवस आहे. 5 तारखेला मनीष शेंडे यांचा वाढदिवस आहे. पुन्हा 5 तारखेला पुरुषोत्तम डोंगरे यांचा वाढदिवस आहे. पुन्हा 5 तारखेला बालकृष्ण गजभिये यांचा वाढदिवस आहे. आणि 5 तारखेला आज नाही विमल चव्हाण यांचा वाढदिवस आहे. 5 तारखेला बालकृष्ण लोखंडे यांचा वाढदिवस आहे. पुन्हा 5 तारखेला आशा गजभिये यांचा वाढदिवस आहे. आशा ताई तुम्ही नाही ना? 5 तारीख हां या ना. आशाताई गजभिये नाही आशाताई गजभियेच आहे. चुक्या नाही, आशा गजभियेच आहे. तुम्ही चुकीचं नाही, बरोबर आहे ते. 6 तारखेला महान सैनिकांनी युद्धात बलिदान दिले त्यांची नावे या स्मारकावर संगमरमर दगडावर कोरले गेले आहेत. हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 1 जानेवारी 1848 महात्मा फुले यांच्याद्वारे मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. 1 जानेवारी 1922 वामनराव गोडबोले यांची जयंती. 1 जानेवारी 1932 नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह पुन्हा सुरू करण्यात आला. 1 जानेवारी 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी ॲडवायझरी कमिटी सब कमिटी नॉन फंडामेंटल राईट्स सब कमिटी ऑफ मायनॉरिटी या कमिटीवर नियुक्त केले गेले होते. ते फ्लॅग कमिटी आणि ॲडॉक कमिटी ऑफ दी प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे मेंबर होते. 1 जानेवारी 1979 मंडळ आयोग नेमण्यात आला होता. 2 जानेवारी 1940 कराड महानगरपालिका मानपत्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर. एकाने दुसऱ्यावर गुलामगिरी लादू नये बाबासाहेबांचे वक्तव्य. 2 जानेवारी 1943 अखिल भारतीय दलित फेडरेशनची स्थापना प्रांतिक शाखा नागपूर येथे स्थापन केल्या गेली. 2 जानेवारी 1944 महर्षी शिंदे यांचा स्मृती दिवस. 3 जानेवारी 1831 सावित्रीबाई फुले यांची जयंती. हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. 3 जानेवारी 1908 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश. त्यांनी भगवान बुद्धाचे चरित्र वाचल्यानंतर बुद्धिझमकडे प्रथमतः आकर्षित झाले. 3 जानेवारी 1940 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कराड महानगरपालिकेकडून मानपत्र देण्यात आले होते आणि त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपघात झाला होता. 3 जानेवारी 1946 चोखाजी गांगुर्डे यांच्या स्मृतिदिन. आणि आज दिनांक 4 जानेवारी आज जागतिक दृष्टिदान दिवस पण आहे. 4 जानेवारी 1925 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांकरता सोलापूर येथे हॉस्टेल उघडले. शिवाप्पा एस आयदळे हॉस्टेलचे त्यावेळचे प्रबंधक होते. 4 जानेवारी 1938 सोलापूर महानगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात आले. 4 जानेवारी 1946 क्रांतीवीर रामचंद्र कांबळे यांचा स्मृती दिवस. 4 जानेवारी 1954 महात्मा फुले बोलपट मुहूर्त समारंभास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल आपले धन्यवाद. सोपी गोष्ट नव्हती. त्या पुरातन काळामध्ये एका स्त्रीला शिक्षिका म्हणून ती जबाबदारी स्वीकार करणं 1848 ते 52 या कालखंडामध्ये या उभयतांनी एकूण 18 शाळा काढल्या. आपण कुठे आहोत? त्या भारतीय व्यवस्थेमध्ये आपल्या
ज्योतिबा फुलेंनी समजा 18 शाळा काढण्याचं धाडस केलेलं आहे, आपण एवढ्या अख्ख्या कालखंडापासनं किती शाळा उभारू शकलेलो आहोत, हाही एक मोठा चिंतनाचा विषय आहे आपल्या समाजाकरता. विपरीत परिस्थितीमध्ये भारतीय स्त्री पारंत्र्यातील काळात अथक कार्य करीत असताना सावित्रीबाई फुले लिखाणातही मागे राहिल्या नाही. एवढं सगळं कार्य करत असताना गायक आहेत, संगीत कमिटीचे पदाधिकारी आहेत. धन्यवाद मागे साहेब. त्यांच्या नावामध्ये सूर आहे आणि संगीताचे ते तज्ञ आहेत, सूर वाडे साहेब ऍक्टिव्ह मेंबर आहेत. यानंतर सुत्त पठण बौद्धाचार्य देवदासजी राऊत यांना मी